एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सकाळची सुरुवात ही मस्त नाश्त्याने झाली आणि आज नाश्त्यासाठी बनवला होता उपमा। रेसिपी मी शेअर केलेलीच आहे, याआधीही शेअर केलेली असेल। सो चला सकाळी सकाळी इथे उपमा बनवायला घेतला। हा आहे शिवांशच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ। सो तो आहे आणि त्यापुढेच मी जे काही लग्नाला गेलो होतो तिथलाही एक व्हिडिओ शूट केलेला होता, तोही याच्या सोबतच मी अटॅच करते आहे। सो चला सकाळी सकाळी नाश्त्याला इथे उपमा बनवून घेतला आणि इथे माझं काय चाललं होतं मलाच माहिती नव्हतं, कारण की एवढी थंडी वाजते ना, मी बोलू की नको बोलू असं चाललं होतं। बाजूला इतका आवाज होता त्यामुळे मी बोलले नाही आणि डायरेक्ट व्हिडिओला इथे सुरुवात केली। सो मस्त असा उपमा झालेला आहे। सकाळचा नाश्ता केला, मुलं गेली होती स्कूलला। आता आई आली म्हटल्यावरती सगळी घरातली कामं झालीच पाहिजे असं प्रत्येकाचं होतं। तुमच्याही घरी तुमची आई आली की भरपूर अशी कामं तुम्हीही करून घेत असाल किंवा आई स्वतःहून करत असेल। आता माझ्याकडे तसंच होतं, मला जरी कितीही कंटाळा आला ना तर आईचं असं असतं की थांब हे करूया ते करूया, आणि मग ती बरीच कामं अशी करून जात असते। सो इथे ना मी आम्हाला इथे डाळबाटीचं पीठ बनवायचं होतं, त्याबरोबर कुळीत वगैरे असं सगळं काही ना ते दळून आणायचं होतं। तर इथे ना मी डाळ वाळत घातली होती उन्हामध्ये। मी डायरेक्ट दळून आणणार होते, पण आईचं म्हणणं होतं उन्हात जर छान सुकवली ना तर त्याचं पीठ छान येतं। चला तुम्हाला इथे ना मी डाळबाटीचं पीठ कसं बनवतात ना ते इथे शेअर करते। 1 किलो गहू घेतलेत आणि ना इथे 1 वाटी ना मी जी मका असते ना ती इथे बारीक कुटून घेतली। त्यानंतर धना, जिरं, बडीशोप, ओवा हे सगळं त्यामध्ये घातलं। त्याचबरोबर ना कुळीत पण होते, कारण की या दिवसामध्ये ना कुळीत गरम आणि उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यामध्ये कुळीत खाणं खूप चांगलं असतं। सो तेही तर सगळं आईने दळून आणलं आणि मग संध्याकाळी आम्ही ना इथे शेंगोळे बनवायला घेतले। आता ना या दिवसांमध्ये बरेच लोक शेंगोळे खात असतात, कारण की ते तितके चांगले पण आहे आणि जुन्या काळात ना प्रत्येकाच्या घरोघरी व्हायचे। आता जमाना जसा बदलला आहे ना, घरोघरी फास्ट फूड खातात आणि बाहेर जे स्टॉलवरती शेंगोळे खायला जातात। इतक्या साऱ्या रील्स बघितल्या ना तर सकाळी सकाळी म्हणजे जसं पोहे उपमाचा नाश्ता विकला जातो ना तसं आता शेंगोळे देखील विकायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ना बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरी बनवत जा आणि चांगलं खात जा असं मला तरी वाटतं। चला मी तरी इथे बनवते। तर इथे वाटणामध्ये मी काय घेतलं ते सांगते। हिरवी मिरची, लसूण, थोडासा शेंगदाण्याचा कूट, डायरेक्ट शेंगदाणे घेतले तरी चालेल, लसूण भरपूर घालायचा, त्यानंतर जिरं घातलंय, कोथिंबीर घातलेली आहे, पाणी टाकून दळलं, त्यातलं थोडंसं वाटण मी बाजूला ठेवलेलं होतं। आणि इथे संध्याकाळी मुलांची इथे ड्रॉइंग चालू आहे, मम्मीचं इथं लसूण निवडण्याचं काम चालू आहे। जितक्या पण वेळ निवांत बसते ना तितक्या वेळ काही ना काही कामं घेऊन बसतच असते। आणि त्यानंतर ना मग आम्ही इथे शेंगोळे वळायला घेतले। तर बघा जसं जमेल तसं, म्हणजे इतकं काही मला परफेक्ट येतच असं नाही, पण बऱ्यापैकी मी छान करते आणि कधीतरी करतो, म्हणजे हिवाळ्यातच आमचं मोस्टली किंवा पावसाळ्यात एखाद्या 2 वेळा होत असतं। सो याचं जे पाणी असतं म्हणजे जो सूप असतं ना ते पण सर्दीसाठी खूप जास्त चांगलं असतं। सध्या ना सगळ्यांचं घसा दुखतोय, त्याचबरोबर सर्दी झालेली आहे, त्यामुळे मी ते बनवायचं म्हटलं आज हेच बनवूया जेणेकरून त्याचा शरीरालाही फायदा होईल। सो अशा पद्धतीने बघू शकतात बनवायला घेतले आणि शिवांशने इथे मस्त असा डायनासोर काढलेला होता। अशा पद्धतीने सगळे शेंगोळे इथे वळून घेतले आणि जे काही वाटण मी ठेवलं होतं ना ते तेलामध्ये टाकून पुन्हा परतवलं आणि यामध्ये ना पाणी घातलं। आता यासाठी भरपूर पाणी लागतं, त्यामुळे मी एक्स्ट्राचं पाणी मी आधीच टाकलेलं आणि मीठही थोडं एक्स्ट्रा लागतं। सो चला आता इथे छान पाण्याला उकळी आली, त्यानंतर सगळे शेंगोळे यामध्ये घातले आणि छान बनवायला घेतले। आता त्याला 1 तास तरी शिजण्यासाठी लागणार होतं, तोपर्यंत इथं मस्त आजी नातवांचा गेम चाललेला होता। मम्मीला इकडे आलं ना की मुलांमध्ये असं करमून जातं। त्याचबरोबर शिवांशी एवढी बडबड असते ना की कोणीही असलं तरी त्यांना करमेल असं त्याचा स्वभाव आहे, कंटिन्युअसली त्याची बडबड चाललेली असते। आणि बघू शकता तसे छान असे शेंगोळे इथे बनवून रेडी झाले। आता नेक्स्ट डेचा नाही तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो होतो। घरातली सगळी कामं आवरल्यानंतर ना मी इथे रेडी होण्यासाठी घेतलं। लग्न जरी गावात असलं ना तरी आता कुठेही जायचं म्हटलं की छान आपण आपलं नीटनेटकं आणि छान जावं
असं मला नेहमीच वाटतं। त्यामुळे मग मी छान अशी रेडी झाले। शिवांशला स्कूलवरून आणण्यासाठी मिस्टर गेले होते, कारण की काय असतं ना की आता लग्नाला जरी आम्ही 12 वाजता जाणार आहोत, मग त्याला घरी ठेवण्यापेक्षा तो स्कूलला गेलेला बरा, म्हणजे घरातली कामंही पटकन होतात आणि आपलं आवरल्यानंतर त्याला फक्त ड्रेस चेंज करायचा होता आल्यानंतर। सो अशी मी मस्त झटपट इथे रेडी झाले। तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते ते। ॲज अ गेस्ट म्हणून जाण्यासाठी ना असं सिम्पल असं रेडी होऊन गेलं ना की छान वाटतं। सो छान अशी मी साडी वेअर केली होती आणि बघू शकतात माझे हेअर खूप जास्त व्हाईट व्हायला सुरुवात झाली आहे। काय करायला हवं मला नक्की कमेंट करून सांगा। सो चला आता आम्ही निघतो, त्याचबरोबर शिवांशला रेडी करते सगळ्यात पहिले। सकाळचं वैदिक पद्धतीचं लग्न इथे झालेलं होतं आणि फक्त आता रिसेप्शन बाकी होतं, त्याची तयारी इथं मस्त अशी झाली। आणि या आहे माझ्या नणंदबाई। सो आम्ही दोघी ना इथे नवरदेव वगैरे नाचत होते, तो तिकडे बाहेर आलेलो होतो आणि बघू शकता तितकं सुंदर केलेलं आहे, लॉन्स पण तितका सुंदर होता। चला आता तुम्हाला नवरी नवरदेवांचा डान्स आणि सगळं काही पुढे तुम्हाला दाखवणारच आहे। नवरदेव आणि नवरी ही अगदी अप्रतिम आणि सुंदर जोडी त्यांची दिसत होती। सो इथे छान आहे ना नवरदेवाच्या बहिणीने नवरदेवासाठी छान असा डान्स केलेला होता, सो तो तुम्हाला इथे दाखवते। मस्त असा इथे डान्स झाला, त्यानंतर छान फोटोशूट झालं आणि त्यानंतर आम्ही मध्ये येऊन बसलो, कारण की इथं छान अशी नवरी नवरदेवाची एंट्री झालेली होती आणि तीही अगदी बघण्यासारखी आहे। यामध्ये नवरीने देखील खूप सुंदर असा डान्स केला, जो की तुम्हाला पुढे दिसेलच। आणि इथे छान नवरी नवरदेवाची एंट्री झाली आणि त्यानंतर नवरीची एंट्री ही तिच्या आईवडिलांसोबत झाली। आता खरं सांगायचं झालं तर ही जी नवरी आहे हे सही आमचे रिलेटिव्स आहेत। ही जी नवरी आहे ती तिच्या आईवडिलांना 15 वर्षानंतर झालेली मुलगी होती आणि ज्या वेळेस ना तिचं हे बघू शकतात, हे माझे सासू सासरेच आहे। आणि ज्या वेळेस मुलीचं लग्न लागलं ना त्यावेळेस अक्षरशः हे नवरीचे आईवडील इतके रडले, कारण की इतक्या वर्षानंतर झालेली मुलगी आणि त्यातही मुलीचं लग्न ज्या वेळेस होतं ना त्यावेळेस तो क्षण फक्त एका आईवडिलांना समजू शकतो। सो असं खूप म्हणजे सगळे बघतच होते की इतके आईवडिलांना म्हणजे आनंद अश्रूच असतात, ते मुलीचं चांगलं होतंय ते आहे, पण शेवटी मुलगी लोकाचीच होते असं होतं। आणि मस्त छान अशी इथे एंट्री पण झाली। शॉर्ट व्हिडिओमध्ये ना हा डिटेलमध्ये व्हिडिओ मी टाकलेला आहे नवरी नवरदेवाच्या एंट्रीचा। त्यानंतर छान असं लग्न झालं आणि ना असा हा आजचा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला। सो तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। चला त्यानंतर जेवण केलं आणि नंतर